मध्ये टाकून सर, नागपूरमधील ब्लास्ट संदर्भात आज पुन्हा एकदा लक्षवेधीच्या माध्यमातून लक्षवेधी येत आहे. काय तुमची प्रतिक्रिया आहे एवढ्या मोठ्या संख्येने? खरं तर केंद्र सरकारचं या अशा सगळ्या इंडस्ट्रीजचं ऑडिट करणं, त्याच्या सिक्युरिटी बद्दल सगळी चौकशी करण्याचं ऑफिसच नागपूरमध्ये आहे. आता नागपूर जवळ 8 किलोमीटरवर होणाऱ्या या घटना ही पहिली घटना नाही. जवळपास त्या ठिकाणी 8 या पद्धतीचं बारूद निर्माण करणाऱ्या फॅक्टरी आहेत आणि त्याच ठिकाणी आणि राज्याचं योगायोगानं राज्याचे मुख्यमंत्री त्या नागपूरचे आहेत असताना सुद्धा या ठिकाणी निर्दोष लोकांचा जीव जाणं आणि अशा या उद्योगपत्यांना मदत करणं. आपल्याला माहिती असेल की मागच्या काळामध्ये जेव्हा तो स्फोट झालेला होता त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीच्या फॅक्टरीमध्ये झाला त्या व्यक्तीलाच पद्मश्री देण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे. आपल्याला त्याचं आपल्याला नाव मी आता घेत नाही या ठिकाणी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर अशा निर्दोष लोकांचा जीव घेणाऱ्या लोकांना अगर पद्मश्री दिली जात असेल तर सर्वसामान्य लोकांच्या जीवाची राज्यामध्ये आणि देशामध्ये कुठलीही पर्वा नाही, काळजी नाही. हा त्याच्यातला मेसेज महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार देते आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. बघा, आम्ही बिझनेस ऍडव्हायझरी कमिटीमध्ये सांगितलं एक तर या सगळ्या कामकाजाच्या नंतर लक्षवेधी आपल्याला 10 घ्यायच्या, 15 घ्यायच्या, ते घ्या, रात्रभर घ्या. पण जे मूळ कामकाज आहे, जे काही विरोधी पक्षाचे ठराव 293 असेल, अनेक विषयावर आम्ही जेव्हा चर्चा करतो त्या विषयाला वेळ त्या ठिकाणी सभागृहात मिळत नाही. आणि एक नवीन परंपरा जी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणण्याचा जो प्रयत्न झाला, मिनिमम 3 नाही तर 4 लक्षवेधी आतापर्यंत घेतल्या जात होत्या. आज जवळपास 6-7 लक्षवेधी पुन्हा घेतल्या गेल्या. पण आमची मागणी राहणार आहे की आज आमचा विरोधी पक्षाच्या ठरावावरची चर्चा सुरू आहे. त्या चर्चेच्या नंतर या लक्षवेधी सरकारने घ्याव्यात अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. त्यामुळे जे कामकाज आमचं महत्वाचं आहे ते कामकाज त्या ठिकाणी व्हावं. लक्षवेधी ह्या सुद्धा त्या कामकाजातला एक भाग ठरू शकतात. पण जे आयुध आमचे असतात ते आयुध वापरायला आणि त्याला बोथळ करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून हे चालवलं गेलं आहे का, हा या निमित्तानं प्रश्न निर्माण झालेला आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. राज्य में 1 अप्रैल से मराठी सदन होते ना सर, राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय. काँग्रेसची भूमिका आहे. शरद पवार आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत, त्यामुळे त्याला काँग्रेसची भूमिका काही वेगळी राहणार असं मला वाटत नाही. सर, एसआयआर संदर्भात भाजपने प्रशिक्षण महाराष्ट्रामध्ये एसआयआर लागू केले जात आहे. काँग्रेस एकंदरीत काय याला विरोध करणार की समर्थन असेल? नाही, आम्हाला एसआरचा विरोध आमचा नाही. आम्ही पहिले पण आमचं राष्ट्रीय नेतृत्वाने पण या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. पण ज्या पद्धतीनं विशिष्ट धर्माच्या लोकांना त्याच्यातून जे कमी केलं जातं, त्यांची नावं वगळली जातात आणि त्यावेळेस या पद्धतीचं एसआरचा फायदा फक्त राजकीय दृष्टिकोनातून घेतला जातो आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. बोगस मतदान असेल ते काढलं गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये आमचं कुठेही दुमत नाही. पण धर्माच्या आधारावर जे एसआर मध्ये ज्या पद्धतीचे वर्गीकरण करून ते टार्गेट केलं जातं आणि त्याच्या मत व्यवस्थेपासून त्याला वंचित केलं जातं, हा लोकशाहीचा खून करण्याचं काम अनेक राज्यामध्ये भाजपने केलेलं आहे. ते महाराष्ट्रात होऊ नये ही भूमिका आमची आहे. मला 12 वर्षापासून किलीत तोमियाती तलकाल देशामध्ये आहे.
मग देशामध्ये असेल तर ते रोहिंग्या आले असतील, बांगलादेशी आले असतील, तर त्याला थांबवण्यामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार सक्सेस फेल झालं काय, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. याच लोकांनी एका बांगलादेशी व्यक्तीला अल्पसंख्यक त्यांचा जो संघटनेमधला अध्यक्ष केलेला होता. मग आम्हीच तो निदर्शनास आणून दिलं. आणि म्हणून तुम्ही काय म्हणते ते किलीत तोमयाला माझं एवढंच म्हणणं आहे की आपण हे असे बिनबळाचे आरोप लावण्यापेक्षा तुम्ही आपलीच पाठ आपल्या हाताने ठोपटू नका. वास्तविकता आपणच समजा. आणि नरेंद्र मोदी हे बांगलादेशी असतील किंवा रोहिंग्या असतील, यांना थांबवण्यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे, हे तुमच्या बोलण्यावरून लक्षात येतं. सर सातत्याने विश्लेषण मागणी करत होते BSR कंपनी संदर्भात रोहित पवारांनी देखील त्यांच्या मालकांची आता सीआयडी मार्फत चौकशी सुरू झालेली आहे. आता सीआयडीच्या कार्यालयात मला अजून मुद्दा एक आहे की महाराष्ट्र सरकारने अजून या घटनेचा गुन्हा दाखल का केलेला नाही, हा महत्वाचा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. राज्यातलं सरकारच या घटनेला दाबण्याचा प्रयत्न करताय का, हा या निमित्ताने प्रश्न निर्माण झालेला आहे. आता यांनी कुणाकुणाच्या चौकशा कराव्या, पण पहिले FIR तर दर्ज करून घेतला पाहिजे होता ना, पण केला गेला नाही. आणि जे काही रिपोर्ट येतात आहेत, झाडाला आदळून तो विमानाची दुर्घटना झाली, असं कुठे घटना झालेली नाही. आणि त्या पद्धतीचं ते सांगण्यात येत आहे. म्हणजे या घटनेला लपवण्याचं काम सरकारच्या वतीनं, राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीनं सुरू आहे. हा घातपातच आहे, हे आता या निमित्तानं पुढे येत आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी आहे. 63 वर्षापासून सुप्रीम कोर्टात महाराज करतात. काँग्रेसची भूमिका काय असेल? आम्हाला काय ते सरकार कोणालाही देऊ शकतं. मी तुम्हाला सांगितलं की बॉम्ब स्फोट जे ज्यांचे बॉम्बचे जे काय बारूद तयार करण्याचे आणि बारूद पासून वस्तू तयार करणारे जे कारखाने आहेत, त्या लोकांना, त्यांच्यापासून निर्दोष लोकांचा जीव गेला नागपूरमध्ये, अशा व्यक्तीला पद्मश्री देऊन टाकलं यांनी. तर त्याच्यामुळे हे कोणालाही काही देऊ शकतात. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरचं काही बोलायचंच नाही, त्याच्यातलं काही विषयच नाही. मुझे ये नहीं समझ में आ रहा है कि केंद्र की 12 साल की सरकार इनकी हो गई, नरेंद्र मोदी जैसा इनका 56 इंची का प्रधानमंत्री देश में बना हुआ है। क्या देश में इतने साल से इनकी सत्ता रहने के बाद, राज्य में इनकी सत्ता रहने के बाद, इन लोगों ने विदेशी नागरिकों को क्यों नहीं निकाला, क्यों नहीं रोहिंग्या को निकाला, क्यों नहीं बांग्लादेशी को निकाला? हमारा ये कहना है कि ये कहने से ज्यादा जो चीजें आपने कई राज्यों में किया है कि धर्म के आधार पर SR को लेकर आपने जिस तरह से वोटरों को कम किया, वो महाराष्ट्र में नहीं चलेगा। ये भूमिका हमारी है। आपके नरेंद्र मोदी कमजोर प्रधानमंत्री, ये आप ही बता रहे हो कि 12 साल से ये लोग यहाँ रह रहे, इनको आने को हमने रोका नहीं, वो भी आए। अभी जो है बीजेपी वाले, तो इसलिए हमारा ये कहना है कि यहाँ के नागरिक जो होंगे, वो कोई भी धर्म के होंगे, उनको वोट का अधिकार से दूर ना करे, उनको वंचित ना करे। ये भूमिका हमारी है। ऐसा अगर बीजेपी करेगी तो हम महाराष्ट्र में जन आंदोलन खड़ा करेंगे। देखो, बीजेपी के हर राज्यों में अगर आपने देखा, जिस महाराष्ट्र में हम हैं, यहाँ पर एकनाथ शिंदे के नेतृत्व में चुनाव लड़ाया गया और उनको कहा गया कि आप ही मुख्यमंत्री बनो। उनका चेहरा सामने कर वो महाराष्ट्र में जीते, और जीतने के बाद बीजेपी का मुख्यमंत्री महाराष्ट्र में बनाया। ये बीजेपी की जो खाने के दांत और दिखाने के दांत जो अलग होते हैं, वो स्पष्टता महाराष्ट्र में भी आपने देखा है। नीतीश कुमार के नेतृत्व में बिहार में चुनाव लड़ा गया, उनको मुख्यमंत्री नहीं बनाना था, लेकिन कुछ मजबूरी उनके सामने आई, उस समय बनाया गया। लेकिन आज और नीतीश कुमार को मुख्यमंत्री पद से निकालकर अब राज्यसभा में भेजने की कोशिश चालू हो गई है। आज उनका फॉर्म भरा जाएगा। तो इसका मतलब है कि बीजेपी अपने साथियों से बेईमानी करती है, धोखाधड़ी करती है। ये इस सब मामलों से स्पष्ट होता है। देखो, हमें उनका कोई, मैं भविष्यवाणी तो नहीं कर सकता, और नीतीश कुमार कब पलटी मारेंगे उनका कोई भरोसा भी नहीं।
तो इसलिए मैं कुछ ये नहीं कहना चाहूंगा कि जो जिस लीडरशिप के नेतृत्व में चुनाव लड़े जाते हैं उस लीडरशिप को कैसे ये लोग दबाते हैं, ये सबसे बड़े उदाहरण महाराष्ट्र के साथ बिहार में भी अपने को देखने मिल रहा है। क्या आपको लगता है कि चुनाव निर्विरोध होगा कि ऐसा एक अटकल है कि शिंदे शिवसेना के और अध्यक्ष उम्मीदवार उतारा जा सकता है? देखो, महायुति क्या करती खेला हमें पता नहीं, लेकिन ये चुनाव जो होता है ये वोट दिखा के करने का होता है और इसलिए महाविकास आघाड़ी के पास उतने वोट है, एक्सेस वोट है इसमें हमारे पास। तो मुझे लगता है कि हमारा कैंडिडेट तो आराम से चुन के आएगा। पेपर में एमएलए से पत्र जारी किया जिसमें फंक्शन में गुजराती भाषा में जो है फॉर्म भरे जा रहे हैं। आरोप ये लगा रहा है कि बीजेपी मराठी को जो है खत्म करने की कोशिश कर रही है, इसलिए बीएमसी को उन्होंने सवाल पूछा कि आप कैसे अनुमति दे सकते हैं कि महाराष्ट्र की मराठी लैंग्वेज है तो अन्य भाषा में आप क्यों छाप रहे हैं? देखो, बीजेपी, महाराष्ट्र की बीजेपी, देश की बीजेपी अब गुजराती बीजेपी हो गई है। एक तरफ महाराष्ट्र के मराठी भाषा को अविभाज्य मराठी भाषा का अधिकार देने के बाद, जिसका हमने 2 दिन पहले ही हमने उस बात बड़ा गौरव किया कि केंद्र सरकार ने उसको ये किया है। आज मराठी भाषिक स्कूल बंद करने का काम सरकार ने शुरू किया है। बड़े पैमाने में महाराष्ट्र में मराठी भाषिक स्कूल बंद हो चुके हैं और हिंदी और गुजराती को ज्यादा से ज्यादा ताकत देने का काम महाराष्ट्र में शुरू हो चुका है। तो जो दिखावा जो है महाराष्ट्र सरकार का मराठी भाषा का प्यार का, वो दिखावा है। यहाँ पर जो गुजरात से जो आदेश आएगा, दिल्ली में जो गुजराती नेतृत्व बैठा है उनका आदेश जो आएगा, वो आदेश के आधार पर महाराष्ट्र की सरकार काम करेंगी, ये वास्तविकता है। और इसलिए शमशान भूमि में हो या कहीं पे भी हो, या मराठी भाषिक को गुजराती मोहल्ले में रहने का कोई अधिकार नहीं। मुंबई शहर में इस तरह की जो वारदातें होती है, इसका मतलब है कि राज्य की सरकार दिल्ली में बैठी हुई गुजराती भाषिक जो नेतृत्व इनका है उसके इशारे पे काम करती है। मराठी भाषिक को यहाँ पर कोई स्थान नहीं। इस तरह का पिक्चर महाराष्ट्र में बनते जा रहा है। मैं धर्म के आधार पे बात नहीं करूंगा। अबू आजमी क्या बोलते मुझे लेना देना नहीं। मैंने ये कहा कि जो ये देश के नागरिक है, वो कोई भी धर्म के हो, कोई भी भाषा के हो, उनको वोट का अधिकार रहना चाहिए और जो घुसखोर है उनको तो निकालना ही चाहिए। मतलब ही नहीं हो तो दुनिया का सब देश का कानून है। तो इसलिए नरेंद्र मोदी की सरकार 12 साल से देश में है, तो ये घुसखोर आए कहाँ से, उन लोगों ने लाए क्या, यह भी प्रश्न खड़ा होता है। और इसलिए मैं धन के आधार पर नहीं करना चाहूंगा, वास्तविकता यही है। एक और सवाल जानना चाहेंगे, आपकी ही सहयोगी पार्टी जैसे एनसीपी की बात करते हैं, रोहित पवार दावा कर रहे थे एकनाथ शिंदे जब दावोस गए थे उनकी जान को खतरा था। उनके इस बयान को कितना नहीं, उनके पास रिपोर्ट क्या है मुझे पता नहीं। आप भी मानते हैं सहयोगी पार्टी जो बीजेपी अपने दल के लोगों को उनसे खतरा बीजेपी? लेकिन यही अब अजित पवार की घटना तो सबके सामने है, जो घटना हो चुकी है, यही घातपात है। तो ये सब घटना छुपाने का काम अगर हो रहा है तो इसके पीछे कई चीजें हैं, सामने जब आएंगी तब इस पे बात करेंगे। आप बीजेपी से सर, इसलिए सवाल इम्पोर्टेंट ये है कि आप बीजेपी से वाकई उनके सहयोगी पार्टी को खतरा है? अब ये अजित पवार का मामला जब सामने आएगा तब बहुत सारी चीजें सामने आएंगी ना। एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री नहीं बनाना, अभी उधर नीतीश कुमार को मुख्यमंत्री पद से निकालना, तो ये सब चीजें तो सामने आएगी।